Oh, येस sad. मॅम आमच्या शाळेत आज 12वीचाच हँडल झाला. कसं तरी वाटतं ना, अशी शाळा सोडून जाणं किती दुःख आहे. किती सेफ असतो आपण शाळेमध्ये असतो तेव्हा. आणि Yes. तुमची युनिट टेस्ट सगळ्यांची झाली? दुसरी चाचणी सगळ्यांची झाली? हो मॅम. बरोबर? कधी येस मॅम. बरोबर. आणि आता तुमची वार्षिक परीक्षा कधी असेल, काही अंदाज? दिनांक सांगितलेलं नाही आम्हाला. नाही मॅम अजून काही अंदाज नाही आला. अजून तर 10वीची बोर्डाची परीक्षा होईल, मग तुमच्याकडे लक्ष देतील. तोपर्यंत आपलं चालू राहील मस्त आरामात रिलॅक्स मूडमध्ये. हाफ डे शाळा, मज्जा मज्जा मज्जा. ते सगळं एन्जॉय करून घेऊ आपण. पुढच्या वर्षी आपण 10वीत जाणार आहे. चला, हा आपल्या आयुष्यातला सगळ्यात लांबलेला धडा आहे. हा आज संपवायचा आपण. अनुवंशिकता आणि परिवर्तन. कारण असं का झालं, कारण की हा एक तर धडा मोठा आहे. हा धडा इंटरेस्टिंग आहे. हा धडा नवा आहे. म्हणजे ह्याच्या आधी एवढं इंटरेस्टिंग झालं होतं. पण ही एक ब्रांच आहे जेनेटिक्स, म्हणून ही आपण खूप डिटेलमध्ये पाहिली होती. त्याचा आज शेवट होणार आहे. आपण अनुवंशिकता परिवर्तन म्हणजे काय हे सगळं पाहिलंय. हेरिडिटी अँड व्हेरिएशन हे सगळं डिटेलमध्ये पाहिलंय. हे आपल्याला माहिती आहे की काय असतं हे सगळं, त्यांचे प्रकार, गुणसूत्रांचे प्रकार, त्यांचं जेनेटिक मेकअप. मग आपण मागच्या वेळेला मेंडेलचा अनुवंशिकतेचा सिद्धांत म्हणजे मेंडेल्स एक्सपेरिमेंट ऑन जेनेटिक्स हा आपण खूप डिस्कस केला होता. एकच संकर संतती म्हणजे मोनो हायब्रिड क्रॉस, डाय हायब्रिड क्रॉस. या सगळ्यामधनं त्याचा जो निष्कर्ष होता तो हा इथे बघा. शॉर्टकट मध्ये आपण पटपट बघूया आणि त्याच्यानंतर आपण जेनेटिक प्रॉब्लेम्स कडे बघा. हो मॅम. अजून आवाज येतोय? अरे यार क्या करे भैया, नको बताओ तो जरा. बघा ना, इथे मी वायफायच्या शेजारी येऊन बसले. माझ्या शेजारी वायफायचं कनेक्शन आहे आणि ते फुल आहे, म्हणजे त्याच्यात काही प्रॉब्लेम नाहीये. आता येतोय मॅम. काय फुल रेंज. अरे कैसा आहे तुम्हाला? अभि थांबा 1 मिनिट, पुन्हा शेअर करते. मला सांगत जा मध्ये मध्ये. असं होत जर गेलं तर मग मला कळणारच नाही. तर मी इथे आपलं प्रवचन देत राहीन पण तुम्हाला अर्ध्या गोष्टी ऐकूच येणार नाही. पण हे खरंच आहे, स्लो आहे, कारण की हे उघडायला तेवढा वेळ घेतंय. थांबा, आता मी परत स्क्रीन शेअर करते आणि आपण शेवटच्या मुद्द्याकडे जाऊ. आय वॉन्ट टू डिस्कस दॅट टेबल विथ यू. त्याच्यानंतर आपण आजच्या जेनेटिक डिसऑर्डरच्या मुद्द्याकडे जाणार. ठीक आहे. आणि माझा आवाज येतोय का? नो मॅम. नो म्हणजे मॅम आवाज What क्लिअर no? येतोय पण आवाज येत स्क्रीन नाही तर दिसत screen दिसत नाहीये. नाही. आता दिसेल बघा. तेव्हा ते लोड होत होतं ना. आता आलं. सी. ओके ग्रेट. सी एक्सपेरिमेंटचे 2 टप्पे काय आहेत ते समजून घ्यायचे होते. आपण हे बोललो होतो, एकदा रिवाइज करूया. या मेंडलने 2 वेगवेगळ्या वटाण्याच्या बियांचा हायब्रिड म्हणजे संकर करण्याचा प्रयोग केला. एका वेळेला आणि दुसऱ्या वेळेला 2-2 गुणधर्म घेतले. म्हणजे काय केलं, पहिला एक्सपेरिमेंट जो केला तो छोटा सोपा ट्रायल बेसिस केला. उंच आणि बुटके म्हणजे काय, उंच आणि बुटक्या झाडांच्या वेगवेगळ्या 2 वेलींमधल्या त्याने बिया घेतल्या. त्यांचे जनुकविद्या म्हणजे त्याचे जेनेटिक काय होतं, जेनेटिक मेकअप काय होतं, कॅपिटल टी कॅपिटल डी. त्यांचं काय आहे, स्मॉल टी. याच्यामधनं आलेला जो काही जीन कसं असेल, हा 100% उंच असेल. कारण 50% उंच आणि 50% बुटकेपणाचे गुणधर्म त्याच्यामध्ये आलेत. पण उंच असणे हा काय डॉमिनंट ट्रेट आहे. डॉमिनंट या शब्दाचा अर्थ काय, दुसऱ्या डॉमिनेटिंग कॅरेक्टर आहे. आता जसं आपल्या ग्रुपमध्ये बघा 4-5 मित्रमैत्रिणींचा ग्रुप असतो, त्याच्यामध्ये एखादा खूप डॉमिनेटिंग असतो. नाही आपण हेच करायचं, नाही आपण असंच करायचं, नाही आताच करायचं, नाही तर करायचंच नाही, असं जे हट्टी लोक म्हणतात
डॉमिनेट करतात आपल्याला सगळ्यांना. आपण त्यांचं ऐकतो की नाही, भल्या पटो न पटो. आपण एक तर विचार करतो, एक तर भांडायला नको, मारामारी करायला नको, ह्याच्याशी कोण बोलेल, काही कारण असू शकतात. शेवटी त्याच्या मनासारखं होतं, कारण तो डॉमिनेटिंग असतो. उंच आणि बुटक्यामध्ये आता खाली हेच झालंय, दोनही जीन त्या बाळामध्ये आलेत, पण उंच आणि बुटक्यामध्ये हा उंच याला डॉमिनेट करेल आणि होणारी जी काही संतती असेल ती उंच असेल. पण आता ह्या टी म्हणजे कॅपिटल टी स्मॉल टी ला अशाच एका दुसऱ्या बी बरोबर संकरित केल्यानंतर 4 वेगवेगळ्या प्रकारची त्याला दुसरी पिढी मिळाली. पूर्णपणे उंच, 50% उंच आणि पूर्णपणे बुटके म्हणजे 1:2:1 असा 2:1 म्हणजे हे 2 जे होते तो होता कॅपिटल स्मॉल उंच उंच. आता दुसऱ्या टप्प्यामध्ये आता त्याने हा पहिला प्रयोग केला, त्याची निरीक्षणं लिहिली. दुसऱ्या टप्प्यामध्ये त्याने 2 गुणधर्म घेतले. गोल, पिवळे वाटाणे हे दोघंही काय आहेत, डॉमिनेटिंग ट्रेट्स आहेत. सुरकुतलेले हिरवे वाटाणे दोनही काय आहेत, रेसेसिव्ह जीन्स आहेत. रेसेसिव्ह म्हणजे डॉमिनेटिंगच्या एक्झॅक्टली उलटा, हार मानून टाकणारा असा समजा. हा कसा आहे, हट्टी आहे, लोकांवरती ओव्हरपॉवर करतो. हा काय आहे, हा ओव्हरपॉवर केला जातो. मग अशा दोनही मधले कॅपिटल आर, कॅपिटल वाय असा म्हणजे गोल पिवळ्या वाटाण्याचा गुणधर्मांचा एक सेट तिकडे आला. सुरकुतलेल्या हिरव्या वाटाण्यांचा स्मॉल आर स्मॉल वाय असा सेट इकडे आला. ह्या दोघांचा संकर केल्यावरती पहिल्या पिढीमध्ये 100% गोल पिवळे वाटाणेच येणार, जसे इथे 100% सगळे उंच होते. बरोबर. आता ह्यांनाच एकमेकांबरोबर परागण म्हणजे काय केलं, त्यांच्यामध्येच पुन्हा मीटिंग केलं, ह्या दोघांचं वर्सेस अशा दुसऱ्या बीचं. मग काय झालं, कॅपिटल आर कॅपिटल वाय म्हणते मी, गोल आणि पिवळे 100% गोल आणि पिवळे एकच, 100% सुरकुतलेले आणि हिरवे एकच, आणि बाकी हे सगळे जे आहेत ते मिक्स्ड ट्रेट वाले. हा होता याचा प्रयोग. समजलं. ह्याच्याबद्दलचे डिटेल परत पुस्तकामध्ये बघू आपण. आता अनुवंशिक विकृती ह्याचा अर्थ काय. काही काही गुणधर्म एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जेव्हा जातात, म्हणजे आई बाबांकडून त्यांच्या अपत्याकडे जे काही जीन्स जातात, त्याच्यामध्ये काही विकृती पण एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे पुढे दिल्या जातात. उदाहरणार्थ, काही लोकांना काही मेंटल स्ट्रेस असेल, त्याला आपण थोडासा वेडसरपणा म्हणतो. जर आई किंवा बाबांमध्ये ह्यांच्यापैकी एखाद्याची शक्यता असेल, तर होणारी जी काही उत्पत्ती आहे किंवा होणारे जे काही बाळ आहे त्याच्यामध्ये पण ते गुणधर्म येण्याची शक्यता असते. तुमच्या आजूबाजूला किंवा तुमच्या फॅमिलीमध्ये कोणी मावशी, काकू, वहिनी, कोणी जे कोणी असतील, आणि जे जर समजा तुम्ही तुमच्या ओळखीतल्या कोणा ताई किंवा ह्या लोकांना बघितलं असेल, किंवा शेजारी पाजारी राहणाऱ्या ज्या प्रेग्नंट लेडीज आहेत, तुम्हाला अंदाज असेल की ह्या 9 महिन्याच्या प्रेग्नन्सीमध्ये त्यांना खूपदा हॉस्पिटलमध्ये जाऊन सोनोग्राफी करावी लागते, ब्लड टेस्ट करावी लागते. म्हणजे कधी कधी कंटाळायला लागतो की मागच्या महिन्यात तर सोनोग्राफी केली होती, आता परत पुढच्या महिन्यात सोनोग्राफी. असं का होतं. वाढीच्या प्रत्येक टप्प्यावरती सोनोग्राफी, ब्लड टेस्ट या सगळ्यामधनं होणाऱ्या बाळाचं चेकअप केलं जातं. म्हणजे जन्मापूर्वीच त्याच्यामध्ये आईच्या पोटामध्ये असताना जर काही विकृती असेल, काही इन्सफिशियन्सी असेल, तर ती ट्रीट केली जाते. म्हणजे पोटातूनच बाळ जेव्हा बाहेर जन्माला येईल तेव्हा निरोगी आणि हेल्दी असेल. वारंवार ह्या सगळ्या टेस्ट करणं, वारंवार ह्या सगळ्या हॉस्पिटलच्या वाऱ्या करणं कोणालाही आवडत नाही. पण जे नवीन बाळ जन्माला येणार आहे, त्या बाळाच्या मध्ये कुठलाही डिफॉर्म नाही असला पाहिजे, ह्याच्याकरताची ही सगळी फिजिकल टेस्ट आहे. बरोबर. एक कोणती तरी सोनोग्राफी असते, त्याच्यामध्ये बाळाच्या मेंदूची वाढ किती झाली आहे हे चेक करतात. आणि चला तुम्हाला आणखी एक गोष्ट सांगते, कदाचित तुम्हाला ही कोणी सांगितली नसेल किंवा तुम्हाला माहित नसेल किंवा कदाचित अंदाजही असेल, प्रत्येकाच्या अनुभवांमध्ये भिन्नता असू शकते. जर सोनोग्राफी करताना पहिल्या 2-3 महिन्याच्या सोनोग्राफीमध्ये डॉक्टरांना जर असं कळलं की बाळाची वाढ व्यवस्थित होत नाहीये,
तर डॉक्टर स्वतःच सांगतात, की तुम्ही विचार करा, की तुम्हाला या बाळाला वाढवायचं आहे का नाही? 5व्या-6व्या महिन्याच्या प्रेग्नन्सीमध्ये पण हा प्रकार असतो. बाळाच्या मेंदूची वाढ, पाठीच्या मणक्याची वाढ जर व्यवस्थित झालेली नसेल, तर डॉक्टर तुम्हाला स्पष्ट सांगतात, की होणाऱ्या बाळामध्ये ह्या-ह्या शक्यता आहेत. कदाचित तो स्वतःचा स्वतः उभं राहू शकणार नाही, चालू शकणार नाही. तुमच्या पाठीच्या मणक्यामध्ये प्रॉब्लेम असेल, तर तुमची हालचाल कशी होईल? बरोबर? म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींची शक्यता डॉक्टर स्वतःच सांगतात आणि मग सांगतात, की तुम्ही विचार करा, की तुम्हाला ह्याच्याबद्दल काय निर्णय घ्यायचा आहे. चला तुम्हाला त्याचा मी एक अँगल सांगते. निसर्ग हा कधीही अ, रोगट किंवा इन्सफिशियंट बाळाला जगू देत नाही. तुम्ही म्हणाल काय बोलताय? पण विचार करा बाळांनो, मी तुम्हाला जे सांगते तुमच्या आजूबाजूला तुम्ही बघता. आपल्या आजूबाजूला तुम्ही आता बघा सगळीकडे आंब्याच्या झाडाला किती मोठा मोहोर तुम्हाला दिसेल. खूप सारी आंब्याची झाडं आणि त्याला खूप सारा मोहोर. मोहोर म्हणजे काय असतात? फुलं असतात, बरोबर? अशी पूर्णच्या पूर्ण ती दांडी असते त्याच्यावर सगळी फुलंच फुलं रचलेली असतात. एका झाडावरती, एका दांडीवरती एवढी फुलं असतात. तेवढ्या फुलांमधली कितीतरी फुलं खाली पडून जातात आणि काहीच फुलांच्या छोट्या-छोट्या कैऱ्या होतात. तरी पण पूर्ण झाडावरती खूप साऱ्या कैऱ्या असतात. मग तुम्ही स्वतःच निरीक्षण करा. एखादं घरात तुमच्या आजूबाजूला घराच्या जवळ एखादं झाड असलं ना आंब्याचं, जरा बघा. मी जे म्हणते ते बरोबर आहे की नाही? मग त्या छोट्या-छोट्या कैऱ्यांपैकी पण खूप साऱ्या कैऱ्या स्वतःच्या स्वतः खाली गळून पडतात. हं. म्हणजे निमित्त काय असतं? खूप जोरात हवा आली, पाऊस पडला, काय का जे काय असेल. ह्या सगळ्यामधनं तग धरून राहिलेल्या चांगल्या, छोट्या, पण कमी प्रमाणातल्या कैऱ्या आता झाडावरती उरतात. मोहोर किती असतो? शेवटी उरलेल्या कैऱ्या किती असतात? त्यातल्या पण काही कैऱ्या आणखीन थोड्या मोठ्या झाल्यावरती जर सफिशियंटली बरोबर वाढलेल्या नसतील, तरीही पडतात. आणि मग उरल्या-सुरल्या पण सगळ्यात स्ट्राँग बियांच्या नंतर आंब्यामध्ये कैऱ्या बदलतात. आणि मग त्या सगळ्याच्या सगळ्या जरी खाली पडल्या, तरी त्याच्यामधनं नवीन झाड निर्माण होऊ शकेल, एवढी शक्ती असते. म्हणजेच काय? झाडाला पण आपला वंश पुढे न्यायचा आहे, तर अशी झाडं आणि त्याच्या अशा बिया, अशी फळं ते बघतं, की अरे हे पुढे नेण्याच्या लायकीचं आहे का नाही? तर त्याची काही चूक नाहीये आणि त्या झाडाची पण काही चूक नाहीये. आपल्या पुढची पिढी ही सक्षम निर्माण व्हावी हे प्रत्येक सजीवाचं कर्तव्य आहे. बरोबर की नाही? आमचं खूप प्रेम एकमेकांवर म्हणून आम्ही काहीही करू, असले मूर्खासारखे विचार करून उपयोग होत नाही. नवीन अपत्य जे जन्माला येतं त्याचं संपूर्ण आयुष्य आपल्या एका चुकीच्या निर्णयावरती अवलंबून असतं. आपल्याला बघा तुम्ही विचार करा, तुमच्या आजूबाजूला खूप म्हातारे किंवा खूप त्रासात असलेले काही लोकं तुम्ही बघितले, त्यांचं जगणं हे एक प्रकारचं शिक्षाच आहे. मग अशा शिक्षेमध्ये आपण आपल्या बाळाला का टाकायचं? आणि त्याच्यासाठी आपण का गुन्हेगार ठरायचं? हां, तरीही ह्या सगळ्याच्या पलीकडे जाऊन अनुवांशिक विकृती असतात. कोणीही हा मुद्दाम करत नाही. त्या जनुकांमधनं जातात आणि त्या गुणसूत्रातल्या अपसामान्यतेमुळे म्हणजे डिफॉर्मिटीमुळे, तुमच्या जेनेटिक डिफॉर्मिटीमुळे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे उत्सर्जित झालेले असतात. म्हणजे उत्सर्जित म्हणजे काय बरं म्हणतात त्याला फॉरवर्ड झालेले असतात. ठीक आहे. आता गुणसूत्रांच्या सामान्यतेमुळे निर्माण होणाऱ्या विकृती आणि त्यातनं होणाऱ्या वेगवेगळ्या उदाहरणांना आपण बघूया. हं. आता बघा डाउन काही आजूबाजूला असतात तशी ती मुलं चांगली असतात हां. म्हणजे हात, पाय, नाक, डोळे सगळं व्यवस्थित असतं. पण चेहऱ्याचा आकार थोडासा लहान बाळासारखाच असतो. ती मुलं मोठी जरी झाली ना, तरी पण ते असे लहान बाळासारखे दिसतात आणि त्यांची हालचाल, त्यांचं वागणं, बोलणं हे तसंच असतं. ते त्यांच्या वयाच्या मुलांपेक्षा मंद गतीने सगळ्या गोष्टी करतात. ह्याचं कारण असतं 21व आपलं जे गुणसूत्र आहे, 21व जीन जो आहे, त्याच्यामध्ये समजा ए आणि मॅम तुम बी असे ब्रेक 2 होतोय मॅम असले आवाज. पाहिजेत. तर त्याच्यामध्ये 3 येतात. ए-बी-सी किंवा ए-ए-बी, ए-बी-बी असे ट्रिपल आले त्याच्यामध्ये. परत करू, काय बंद करू? काही बंद करू शकत नाही आता यातलं मी. आता दिसतंय तुम्हाला? काय करू आता? माझा आवाज
बघा हे शेअर करून बघते, एक काम करते, पीपीटी बंद करते, पुस्तक दाखवते, काहीतरी एक बंद केलं की कदाचित माझा आवाज जरा बरा येईल. आता येतोय का बघा? हो मॅम. येतोय मॅम. पण ठीक आहे. बघा आता हे आहेत आपल्या शरीरामधले क्रोमोझोम्स. ह्या आहेत आपल्या 23 पेयर्स. 23 पेयर्स म्हणजे आपल्या शरीरामध्ये किती क्रोमोझोम्स आहेत? 46 क्रोमोझोम्स. त्यातल्या 22 पेयर ह्या नॉर्मल आहेत. बघा 1, 2, 3, 4, 5, 6, 7 कसे दिसतायत ना ते बरण्या ठेवल्यासारख्या. ह्या सगळ्या 22 क्रोमोझोम्स पर्यंत आपल्या सगळ्यांमध्ये सगळं सेम आहे. आपल्या सगळ्यांमध्ये सगळं सेम आहे. फरक कुठे पडतो? 23व्या क्रोमोझोम मध्ये पडतो. म्हणजेच काय? जर तुम्ही पुरुष असाल तर तुमच्याकडे हे मोठं आणि छोटं म्हणजे XY अशा क्रोमोझोमचा सेट येईल आणि जर तुम्ही स्त्री असाल तर तुमच्याकडे XX असा सेट येईल. 23वी जी पेअर आहे हे ठरवते की तुम्ही मुलगा असाल का मुलगी असाल. आणि तुम्ही मुलगा असाल हे तुमच्या हातात नाहीये, हे तुमच्या बाबांच्या हातात आहे. कारण बाबांकडूनच Y क्रोमोझोम येतो, आईकडे तर XXच असतात. त्यामुळे आईकडून Xच जाणार आहे. ठरवणारे बाबा आहेत बघा. हं? आता तुम्हाला हे मी का सांगते, लोकांचे फार गैरसमज असतात. म्हणजे स्त्रियांच्या बाबतीत तिला सगळ्या मुली होतात. तिची काही चूक नाहीये. ती सगळ्या एक्सेस क्रोमोझोम देणार आहे सगळ्यांना. तिच्याकडे तेच आहे. देणारा माणूस हा आहे. एक्स आणि वाय. हे तुम्ही काही द्या, हे द्या किंवा हे द्या. हा एक्सच आहे. हा एक्स आहे. आणि हा वाय आहे. बरोबर? एक्स एक्स आणि एक्स वाय. आता आईचा एक्स आणि बाबांचा एक्स असा एकत्र आला की मुलगी जन्माला येणार आहे. बरोबर की नाही? आणि असं करूया. आईचा एक्स आणि बाबांचा वाय असे एकत्र आले तर मुलगा जन्माला येणार आहे. मग आता मला सांगा, मुलगा जन्माला येणं कोणाच्या हातात आहे? आईच्या का बाबांच्या? सो हे XY क्रोमोझोम जे आहेत हे 23व्या पेअरमध्ये वेगळे असतात. बाकी सगळ्यांमध्ये सगळ्या गोष्टी समान असतात. ठीक आहे? आणि हे मी तुम्हाला काय सांगते, Y क्रोमोझोम हा X क्रोमोझोमपेक्षा छोटा असतो आकाराने. आणि त्याच्यामध्ये काही वेगळे गुणधर्म असतात जे फक्त बाबांकडून त्यांच्या मुलाकडे, मुलाकडून त्यांच्या मुलाकडे असे जात राहतात. ठीक आहे? आता पहिला जो आहे तो आहे आपला डाऊन सिंड्रोम. त्याला आपण मतिमंदत्व असं म्हणतो. आपल्या डेली भाषेतल्या ह्याच्यामध्ये. आपल्या सगळ्यांमध्ये 46 क्रोमोझोम आहेत की नाही? त्याच्यामध्ये अधिकचा एक असतो. ते पण 21वा क्रोमोझोम. बघा आता 21वा क्रोमोझोम कुठे आहे? इथे. हा 21वा आहे. ह्याच्याबरोबर आणखी एक क्रोमोझोम निळा किंवा आणखी हा क्रोमोझोम जांभळा असा ऍड झाला तर काय होईल? 3 होतील ना. हे 3 किंवा हे 3 म्हणजे काय होईल? ट्रायझोमी म्हणजे 3 चा सेट. आणि हाच रिस्पॉन्सिबल आहे की ह्या बाळामध्ये वेगळे गुणधर्म दिसतात. त्याच्या वयाच्या मानाने तो मतिमंद असतो. हळूहळू करतो सगळ्या गोष्टी. मग त्याचे मेंटल रिटार्डेशन म्हणजे मतिमंदत्व. त्यांचं वयही कमी असतं. 16 ते 20 वर्षापर्यंत ते जवळपास जगतात आणि ते स्वतःहून कुठलीही गोष्ट पूर्णपणे करू शकत नाहीत. कारण की ते त्यांच्या वयाच्या बाकीच्या मुलांच्या मानाने स्लो असतात. त्याच्यामुळे त्यांची उंची फार वाढत नाही. त्यांची मान आणि डोकं म्हणजे त्यांचं धड आणि डोकं हे जॉइन करणारी मान छोटी असते. त्याच्या नाक पण असं जरा चपटं असतं. त्याची नीट वाढ होत नाही. बोटं छोटी-छोटी असतात. हेअर त्यांचे असे खुरट्यासारखे असतात. आणि हातावरती किंवा ह्याच्यावरती अशी थोडीशी अशी एक हालचाल करतानाचा अनईज तुम्हाला जाणवते. म्हणजे त्यांच्याकडे 47 क्रोमोझोम्स असतात 46च्या ऐवजी. एक आपण आता बघितलं. इथं मी एक ना त्याला क्रॉस करून टाकते. म्हणजे पुढच्या ह्याच्यामध्ये आपल्याला ह्या चित्रामध्ये बघता येईल. मी एक इथे रेड कलरने काढतेय. हा 21व्यातला ऍडिशनल एक आहे. आणि याला आपण करूया आता सर्कल. कसा झाला ना तो आकार? चला.
आता जाऊया खाली. पहिला डिसऑर्डर कळला आपल्याला. दुसरा, अरे अरे इतकं फास्ट, नको तेव्हा फास्ट, नको तेव्हा स्लो. ओके, आता आता सगळं सेमच राहणार त्याच्यामध्ये. 21 मध्ये सगळ्यांना सेम आहे. पण टर्नर सिंड्रोम मध्ये काय होतं, त्याच्यामध्ये 44 प्लस एक्स arises due to either inheritance of only one X chromosome from parents or due to inactivation of the gender related part of X chromosomes. Instead of the normal 44 plus XX, women suffering from Turner syndrome show 44 plus X condition. Such women are sterile, that is unable to have children due to improper growth of the reproductive organs. बघा, आता हे किती सॅड आहे बघा. आपण वरती बघितलं ना, आईकडून एक्स एक्स येतात आणि बाबांकडून एक्स वाय येतात. इथे लिहून टाकते, एक्स एक्स आई, बाबांचं एक्स वाय. मुलांना आपण बायोलॉजी शिकतोय बरं का, त्याच्यामुळे याच्याबद्दल प्लीज मनामध्ये कुठलेही किंतु परंतु आणू नका. मी तुम्हाला स्ट्रेट फॉरवर्ड शब्दामध्ये सगळं खरं खरं शिकवते. याच्यामध्ये लाजण्याचं मला तर काही कारण वाटत नाही. तुम्ही पण बिनधास्त ऐका. मी सगळे शब्द वापरते, हे सगळे बायोलॉजीचे शब्द आहेत. लोकांनी त्यांच्या त्यांच्या बुद्धीप्रमाणे वाटेल त्याचे अर्थ काढलेले आहेत. जे ते अर्थ नाहीयेत ते आता आपल्याला माहिती आहे. ठीक आहे. तर आईकडनं येणारा एक्स क्रोमोझोम आणि बाबांकडनं येणारा एक्स एक्स क्रोमोझोम मधला एक्स, सॉरी बाबांकडनं येणारा एक्स क्रोमोझोम, असं जर इकडचा एक्स आलाच नाही किंवा इकडचा एक्स आलाच नाही, नुसता एकच एक्स आहे, पेअर नाहीये त्याची, तर तो काय होतो, टर्नर सिंड्रोम. मुलगी तर आहे पण कम्प्लीट नाहीये, म्हणजे अर्धे इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक तिच्यामध्ये आलेलेच नाहीयेत ना. एकतर आईकडचे नाही आलेत किंवा बाबांकडचे नाही आलेत. म्हणजेच काय आहे, तिच्यामध्ये बाकी सगळे तिचे जे काही गुणधर्म आहेत ते सगळे नॉर्मल असतील, पण आपल्या बॉडीमध्ये प्रत्येक क्रोमोझोमची पेअर आहे आणि हिची पेअर नाहीये, ही हॅप्लॉइड एकच आहे. म्हणून अशा ज्या काही स्त्रिया असतात त्या पुनरुत्पादन करू शकत नाहीत. देणार काय, हा एकच एक्स, असं नाही होऊ शकत. आणि शरीराची पूर्ण वाढ होत नाही, हॉर्मोनल सगळ्या गोष्टी असतात त्याच्यामध्ये, आणि ह्या सगळ्यामुळे त्यांच्या रिप्रोडक्टिव्ह ऑर्गनची वाढही पूर्ण होत नाही. बरोबर. पूर्णच्या पूर्ण रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम ही स्त्रियांच्या शरीरामध्ये आहे, आणि जर तीच बरोबर वाढली नाही तर मग पुढची जनरेशन डेव्हलप होणार कशी. म्हणून हा टर्नर सिंड्रोम हा एक एक्स क्रोमोझोम रिलेटेड, म्हणजे 6 क्रोमोझोम रिलेटेड असा एक डिसऑर्डर आहे. आणि हा जेनेटिक आहे, हा खाली आलाच नाहीये, जेनेटिक, जीन्स रिलेटेड आहे. म्हणून बोला, कोणाला काय बोलायचंय का. हँड ऑफ अ चाइल्ड विथ टर्नर सिंड्रोम, त्या बाळाचा हात बघा ना, म्हणजे कळतं काहीतरी जन्माला आल्यानंतर की ह्यात काहीतरी बिघाड आहे. मग त्याच्या सगळ्या टेस्ट बेस्ट करून चेक करून कळतं काय. आता काय, क्लिनेफेल्टर सिंड्रोम. दिस डिसऑर्डर अरायझेस इन मेन ड्यू टू ॲबनॉर्मॅलिटीज इन 6 क्रोमोझोम्स. सगळे त्रास बायकांनाच का, पुरुषांनाही काही जेनेटिक त्रास होतात. इन दिस डिसऑर्डर मेन हॅव 1 एक्स्ट्रा एक्स क्रोमोझोम, हेन्स देअर क्रोमोझोमल condition becomes 44XXY. This is extremely weird. Such men are sexually sterile because their reproductive organs are not well developed. आता मुलींच्या बाबतीमध्ये वरती आपण जे बघितलं की हे असंच होतं ना, आईकडनं एक्स, बाबांकडनं XY मधला एक्स, असं झालं की XX यायला पाहिजे. आता मजा अशी होते, मजा म्हणजे ऍक्च्युली मजा नाही येईल, त्यांच्या खरं आयुष्याचीच बिचाऱ्यांची मजा होणार आहे असं झालं तर. पण आता मी जे सांगते ते बघा. आता हाच टेबल आपण घेऊया क्लायनेफिल्टर सिंड्रोम साठी. मी रंग बदलून टाकते. इकडचा एक्स आला आणि इकडचा वाय आला, म्हणजे काय झालं, अ बॉय. बरोबर, XY म्हणजे बॉय. पण गोंधळ असा झाला की उरलेला एक्स पण आला इकडचा किंवा इकडचा, दोन्हीकडचे उरलेले एक्स ह्याच्यामध्ये जर आले तर आता याच्यामध्ये होणार आहे XXY. 2 एक्सची गरज नसते, एकच एक्स पाहिजे. हा ऍडिशनल आहे. ऍडिशनल आलेल्या गोष्टी पण त्रास देतात. वरती बघा ना, ऍडिशनल एक क्रोमोझोम आला तर त्या बाळाची डेव्हलपमेंट स्लो झाली.
तो मतिमंद गतिमंद झाला. पण याच्यामध्ये XXY मध्ये एक मिनिट काय XXY मध्ये त्या आता मुलामध्ये जेनेटिक प्रॉब्लेम होणार. का होणार? कारण की त्याच्या शरीरामध्ये आता जे काही हॉर्मोन्स, ज्या काही सिस्टीम्स एका मुलासारख्या डेव्हलप व्हायला पाहिजे त्या काहीच होणार नाही. आता बॉडी कन्फ्युज झाली आहे ना. XXY म्हणजे काय आहे? XX आहे का XY आहे? म्हणजेच परत सेक्शुअली स्टेराईल. स्टेराईल या शब्दाचा अर्थ आहे की पुनरुत्पादन करण्यास अक्षम. ठीक आहे. वरून बघताना जरी नॉर्मल शरीरासारखं शरीर दिसलं तरी पण आतला जेनेटिक प्रॉब्लेम काय आपल्याला काय माहिती, ते असे असू शकतात. ठीक आहे. आता ह्या सगळ्याचा अर्थ असा आहे की हे जीन्स मधनं आलेले डिसीजेस आहेत. म्हणजे लग्न बिग्न करताना काय मुला मुलींना तुम्ही अजून 9वीत आहात, ज्याच्याशी तुमचं लग्न ठरेल सगळा फुल बॉडी चेकअप करून घ्यायचा. ब्लड ग्रुप काय आहे, काय काय आहे, जेनेटिक काही त्रास आहेत का, यू शुड नो दॅट. तुमचा अधिकार आहे तो. ऍक्च्युली प्रत्येकाचा अधिकार आहे. नाउ डिसीजेस ऑकरिंग ड्यू टू म्युटेशन इन सिंगल जीन. आता हे तर एक वेगळंच प्रकरण आहे. वरती जे होतं ते आई बाबांकडनं मुलांकडे पास ऑन झालेलं आहे. बरोबर. आता हे आहे म्युटेशन. या शब्दाचा अर्थ आहे परिवर्तन. इट इज चेंजिंग. नाउ डिसऑर्डर्स और डिसीजेस ऑकरिंग ड्यू टू म्युटेशन इन एनी सिंगल जीन इनटू अ डिफेक्टिव्ह वन इज कॉल्ड एज मोनोजेनेटिक और मोनोजेनिक डिसऑर्डर्स. आपली बॉडी जी आहे ना ही पूर्णच्या पूर्ण जीन्सने भरलेली आहे. बॉडी म्हणजे आपला डीएनए. तर डीएनए मध्ये सगळे जीन्स 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 आहेत जे आपल्या सगळ्या कॅरेक्टरिस्टिक डिफाईन करतात. ते आपण आधीच बोललो होतो. अप्रॉक्सिमेटली 4000 डिफरंट डिसऑर्डर्स ऑफ दिस टाइप आर नोन. एवढ्या सगळ्या जो काही भंडार आहे आपल्या प्रत्येक सेलमध्ये जीन्सचा, त्यातल्या एकाही जीन मध्ये काहीही डिफेक्ट झाला म्हणजे जागा बदलली इकडून तिकडे, तुम्हाला माहिती आहे ATGC असं त्याचं एक स्पेसिफिक हे फॉर्मॅट आहे. बरोबर. कोण कुठे जोडलं पाहिजे, कशानंतर काय यायला पाहिजे, ह्याचा एक ठरलेली सिस्टीम आहे. याच्यामध्ये थोडा जरी बदल झाला, एच्या ठिकाणी टी गेला, टीच्या ठिकाणी ए आला, तरी पण तो डिफेक्ट होऊ शकतो. आणि अशा पद्धतीने 4000 रोग निर्माण झालेले. ड्यू टू ॲबनॉर्मल जीन्स द प्रोडक्ट्स आर आयदर प्रोड्यूस्ड इन इनसफिशियंट क्वांटिटी ऑर नॉट ॲट ऑल. अशा पद्धतीने जर बाळांमध्ये काही जेनेटिक प्रॉब्लेम आले तर ते जन्माला येत नाहीत किंवा खूप कमी प्रमाणामध्ये जन्माला येतात. इट कॉजेस ॲबनॉर्मल मेटाबॉलिझम दॅट मे लीड टू डेथ ॲट अ टेंडर एज. जरी काही बालकांचा अशा डिफॉर्मिटीज मध्ये जन्म झाला तरी ते जास्त दिवस जगू शकत नाहीत आणि मग त्यांचा लवकर मृत्यू होतो. एक्झाम्पल काय आहे? हचिन्सन डिसीज, टेसेच डिसीज, गॅलेक्टोसॅमिया, फिनाइल कीटोन्युरिया, सिकल सेल ॲनिमिया, सिस्टिक फायब्रोसिस, अल्बिनिझम, हिमोफिलिया, नाईट ब्लाइंडनेस. चला एक एक बघूया. एक आहे अल्बिनिझम. अल्बिनिझम याला आपल्याकडे मराठीमध्ये श्वेतकुष्ठ म्हणतात. ह्याच्यामध्ये त्वचेचा रंग, केसांचा रंग एकदम पांढरा फटक, एकदम पांढरा. म्हणजे ते लोक उन्हात जायला घाबरतात कारण की त्यांची स्किन ना उन्हात गेली की जळजळ करते, लाल लाल होते. आणि हा जेनेटिक डिसऑर्डर आहे. ह्याच्यामध्ये डोळे, स्किन आणि केस ह्या सगळ्यांचाच रंग नॉर्मल रंगापेक्षा खूप फिकट असतो, पांढरा असतो. आणि हे कशामुळे होतं? आपल्या सगळ्यांच्या शरीरामध्ये मेलॅनिन नावाचं एक द्रव्य आहे जे आपल्याला रंग देतं. स्पेशली आपण इंडियन्स, आपण जरा ब्राउनिश कलरचे आहोत, म्हणजे गोरे नाही काळे नाही, आपला आदला मधला रंग आहे गव्हाळ रंग आहे. तर आपल्या शरीरामध्ये एका विशिष्ट प्रमाणामध्ये मेलॅनिनचं सिक्रेशन होतं. पण या अल्बिनिझम मध्ये हे मेलॅनिन खूप कमी प्रमाणामध्ये सिक्रेट होतं. द बॉडी कॅनॉट प्रोड्यूस मेलॅनिन. जर तुमच्या शरीरामध्ये मेलॅनिन झालंच नाही तयार तर तुमची स्किन कशी होणार आहे? आपोआप अशी हलक्या रंगाची होईल ना, पेल. केस पण पांढरे होतील. केसांमध्ये पण आपले केस काळे का असतात? मेलॅनिनचं प्रमाण असतं. आणि जर ते सिक्रेटच झालं नाही तर आपले केस काळे कसे होतील? आणि आईज आर युजली पिंक ड्यू टू ऍब्सेन्स ऑफ मेलॅनिन पिगमेंट इन द रेटिना अँड स्क्लेरा. आपल्या सगळ्यांची बुबुळं काळ्या रंगाची आहेत. जिकडे जिकडे काळा रंग आहे तिकडे तिकडे मेलॅनिन आहे. आणि जर ते नसेल तर काय होईल? रंगच बदलेल ना. तेच आहे. दुसरा आहे सिकल सेल ॲनेमिया. हा खूप विचित्र रोग आहे. इवन मायनर चेंजेस इन मॉलिक्युलर स्ट्रक्चर ऑफ प्रोटीन्स अँड DNA मे लीड टू डिसीजेस अँड डिसऑर्डर्स. Normal hemoglobin has glutamic acid
as the sixth amino acid in the molecular structure. However, if it is replaced by valine, the shape structure of the hemoglobin molecule changes. आपल्या बॉडीमधले जे काही आरबीसी आहेत किंवा रेड ब्लड सेल आहेत त्या अशा गोल असतात. सिकल सेलमध्ये त्या अशा चंद्राच्या आकारासारख्या होतात. म्हणजेच काय होतं, आपल्या ह्या स्ट्रक्चरमध्ये हिमोग्लोबिन अटॅच होण्याच्या आरबीसीज लागण्याच्या ज्या स्ट्रक्चरमध्ये 6व्या जागेवरती ग्लुटॅमिक ऍसिड नावाचं अमायनो ऍसिड लागलं पाहिजे. पण जर त्याच्या ऐवजी व्हॅलिन नावाचं दुसरं एक अमायनो ऍसिड लागलं तर या गोलच्या ऐवजी असा अर्धवट शेप बनतो. आणि त्याच्यामुळे काय होतं, ड्यू टू दिस द एरिथ्रोसाइट्स ऑर आरबीसीज विच आर नॉर्मली बायकॉन्केव्ह बिकम सिकल शेप्ड. बायकॉन्केव्ह म्हणजे असे फुगलेले गोलाकार, तसे न होता सिकल शेप्ड. दिस कंडिशन इज कॉल्ड एज सिकल सेल अॅनिमिया. द ऑक्सिजन कॅरिंग कॅपॅसिटी ऑफ हिमोग्लोबिन इन सच इंडिव्हिज्युअल्स इज व्हेरी लो. आपल्या शरीरामध्ये आरबीसीचं काम काय असतं, याच्यामध्ये हिमोग्लोबिन आहे, त्याचा अर्थ असा आहे की हे ऑक्सिजन वाहून नेणार आहे. एवढ्या मोठ्या सरफेसवरती खूप सारा ऑक्सिजन जर अटॅच होत असेल तर अर्ध्या सरफेसवरती अर्धाच होत असेल, म्हणजेच त्यांना ऑक्सिजनची डेफिशियन्सी आहे त्यांच्या सेल्समध्ये. इन दिस कंडिशन क्लम्पिंग अँड देअर बाय डिस्ट्रक्शन ऑफ एरिथ्रोसाइट्स ऑकर्स मोर ऑफन. म्हणजे ते ऑलरेडी अर्धे आहेत ना, छोटे आहेत ना, ते वीक आहेत, त्यांच्यावर अटॅक करून कोणी त्यांना मारून टाकू शकतं. As a result, blood vessels are obstructed and circulatory system, brain, lung, kidneys, etc. are damaged. बरोबर की नाही बाळांनो? आपल्या शरीरामध्ये एवढे सगळे व्हायटल ऑर्गन्स आहेत, ब्रेन, लंग, किडनी, हार्ट बीट, सगळंच्या सगळं ब्लडवर चालतं, कारण ब्लड मधनं ऑक्सिजन मिळतो. ऑक्सिजन कॅरी करणारी सिस्टीमच तुमची जर गडबडली तर हाय राम कसं होणार तुमचं. म्हणजेच सिकल सेल अॅनिमिया माणसाला वीक करतो, बरोबर. आणि हा एक हेरिडिटरी डिसीज आहे. आणि ह्याचं मी तुम्हाला खरं उदाहरण सांगते. माझी एक मैत्रीण आहे आणि तिच्याशी मी खूप साऱ्या गप्पा मारल्या, कारण तेव्हा ती प्रेग्नेंट होती आणि ती मला खूप काही काही गोष्टी सांगत होती की अरे असं होतंय तसं होतंय, माझे पाय खूप सुस्त आहेत आणि मला खूप त्रास होतोय. म्हणलं मग तू डॉक्टरांना दाखवलं का? ती म्हणाली मला अॅनिमिया आहे. म्हटलं काय? म्हणाली हो ना. आणि मग जेव्हा मी तुम्हाला म्हटलं बघा प्रेग्नन्सीच्या खूप साऱ्या महिन्यांमध्ये सारखं ब्लड टेस्ट करतात, हे करतात ते करतात, तिची एकदा ब्लड टेस्ट होती. त्याच्यानंतर आम्ही गप्पा मारायला फोन केला. म्हटलं काय ग बरी आहेस का? काय म्हणाले डॉक्टर? कसा होता रिपोर्ट वगैरे? ते म्हणाली बॅड न्यूज आहे, जो डिसीज मला आहे तो माझ्या बाळाला पण आहे. म्हणजे हे तिला ब्लड टेस्ट मधनं कळलं. आणि जेव्हा तो तिचा मुलगा झाला तेव्हा ही गोष्ट कन्फर्म झाली, कारण त्याची ब्लड टेस्ट केली ना, तिच्या केस हिस्ट्रीमध्ये अॅनिमिया होता, सिकल सेल अॅनिमिया होता. आणि त्यात म्हणूनच तिला तिच्या पूर्ण प्रेग्नन्सीमध्ये खूपदा खूप थकवा येणं, खूप त्रास होणं अशा गोष्टी झाल्या, कारण की नॉर्मल शरीराला लागणारा ऑक्सिजन तिला स्वतःलाच मिळत नव्हता. प्रेग्नन्सीमध्ये बाळाला पण ऑक्सिजन द्यायचा होता आणि तो तिच्याकडचा डिसऑर्डर तिच्या बाळाकडे गेला. तिच्या बाळाला पण सिकल सेल अॅनिमिया आहे. आणि आता याच्यावर काही ट्रीटमेंट आहे का? रेग्युलर औषधं घ्या, एवढंच सांगितलेलं आहे. ठीक आहे. आणि म्हणून हा हेरिडिटरी डिसीज आहे. ह्याच्यामध्ये मॅरेजेस बिटवीन द पर्सन्स हू कॅरी द सेम प्रॉब्लेम, म्हणजे ह्या फॅमिली मधला माणूस सिकल सेल, ह्या फॅमिली मधला माणूस सिकल सेल, म्हणजे 100% होणाऱ्या बाळाला पण सिकल सेल अॅनिमिया होणार असं असतं. कळलं का? आता बघा तर धडा संपला का रे? नाही. ओ किती कसं दिसतंय बघा ना, ते बघूनच कसं तरी वाटतं ना. हा पण आता बघूया आपण ते काय आहे. एक सेकंड जरा, अजून 10 मिनिट आहेत आपल्याला, तोपर्यंत समजून घेऊ. हा सिकल सेल हे आपले नॉर्मल आरबीसीज आहेत. कसे आहेत मस्त बघा, गोल गोल. मध्ये थोडासा खड्डा असतो याच्यामध्ये. सिकल सेल बघा कसे आहेत, म्हणलो त्यांना अर्धे अर्ध्या चंद्रासारखे. मग अशा याच्यामध्ये तुम्ही ऑक्सिजन कसं कॅरी करणार? ठीक आहे ना. म्हणून ब्लड टेस्ट करून सगळं चेक करून घ्यायचं असतं. बघा नॉर्मल प्रेग्नन्सी ए काही होणार नाही त्याला. ए आणि एस, एस म्हणजे सिकल सेल, आणि हा एस आणि ए म्हणजे आई किंवा बाबा दोघांपैकी एकामध्ये जरी असेल तरी 50% शक्यता आहे की त्याला सिकल सेल असेल. एकाला पूर्णपणे, आई किंवा बाबांना पूर्णपणे दोघांपैकी एकाला जर सिकल सेल अॅनिमिया असेल तर दोघांपैकी एक, ऑल प्रोजेनी विल बी कॅरियर, म्हणजे
ह्यातला एक आणि ह्यातला एक असं होऊ शकतं ना. एक नॉर्मल आहे आणि एक पूर्णपणे डिसीज्ड आहे ह्या बाबतीत. तर त्या बाळाला 50% त्याला स्वतःला काही होणार नाही. पण तो 50% त्याच्यामध्ये ते जीन्स आहेत. म्हणजे तो काय कॅरियर आहे त्याचा. आता AS दोघांमध्येही त्याचे जीन्स आहेत. म्हणजे काय 50% नॉर्म 25% नॉर्मल, 25 सफरर आणि 50 कॅरियर. जे आपण बघितलं होतं ना कॅपिटल टी, स्मॉल टी ते हे आहे. अशा पद्धतीने आपल्याला हे कळतं की ज्यांना डिसीज आहेत एकसारखे त्यांनी एकमेकांशी लग्न करू नये. ते पुढे जातं मग. पुढच्या जनरेशनमध्ये ते आपोआप जातं. Under the National Health Mission scheme, the solubility test for diagnosis of sickle cell anemia is available at all district hospitals. Similarly, the confirmatory diagnostic test electrophoresis is performed at rural and sub-district hospitals. चेक करून घ्यायचं बाबा, कुठलीच गोष्ट सोडून द्यायची नाही. Remedies काय? This disease is spread in only one way, that is reproduction. Hence, husband and wife should get their blood examined either before marriage or after it. आता ह्यांचं तर लग्न होतं लव्ह मॅरेज, त्याच्यामुळे त्याला कोण काय करणार आहे. झाल्यानंतर समजलं. तोपर्यंत तिलाही माहित नव्हतं की तिला असं काही आहे, हो की नाही. कोणाला माहिती असतं की आपल्याला असं काही डिसीज आहे, कोण चेक करतं. पण माहिती असलं पाहिजे. अ कॅरियर ऑर सफरर शुड अवॉइड मॅरेज विथ अनदर कॅरियर ऑर सफरर. बघा मी तुम्हाला म्हटलं होतं की नाही, तुम्ही तुमच्या ब्लड टेस्ट करून घ्या तुमच्या लग्नांच्या आधी. यू स्टील हॅव मेनी मोर इयर्स टू मॅरी, हो की नाही. अजून तुम्ही 14-15 वर्षाचे आहात. कमीत कमी 10 वर्ष तरी आहेत त्या गोष्टीला. 8-10 वर्ष तरी आहेत ना, हो ना. तोपर्यंत सगळा बायोलॉजीचा अभ्यास करून घ्या आणि ठरवा की मला माझ्या लग्नाच्या आधी ह्या सगळ्या टेस्ट करून घ्यायच्या आहेत. तोपर्यंत जग पण खूप बदलेल, तुम्हाला कोणी नाही म्हणणार नाही, हो की नाही. पटत असेल तर मला सांगा. शेवटी बाळांनो आपल्या आयुष्याचा खेळ आहे हा. चला, मायटोकॉन्ड्रियल डिसऑर्डर. मायटोकॉन्ड्रियल काय बोलायचंय कोणाला? नाही टीचर. मला काळजी वाटते तुमच्या सगळ्यांची, म्हणून मी बिनधास्त तुम्हाला रिकामे सल्ले देते. कारण मला माहिती आहे ह्याचे दुष्परिणाम होऊ शकतात. मी माझ्या घरात बघितलेत म्हणून सांगते. Mitochondrial DNA may also become defective due to mutation. During fertilization, mitochondria are contributed by the egg cell ovum alone. Hence, mitochondrial disorders are inherited from mother only. Leber hereditary optic neuropathy is an example of the mitochondrial disorder. आता हे काय आहे? हा एक प्रकारचा आईकडून बाळाकडे जाणारा, आईकडूनच बाळाकडे जाणारा असा डिसऑर्डर आहे. लेबर हेरिडिटरी ऑप्टिक न्यूरोपॅथी. ऑप्टिक म्हणजे डोळ्या रिलेटेड असतं ते. आणि हा मायटोकॉन्ड्रिया तुम्हाला माहिती आहे आपल्या प्रत्येक सेलमध्ये मायटोकॉन्ड्रिया इज द पॉवर हाऊस. पण फर्टिलायझेशनच्या दरम्यान ह्या मायटोकॉन्ड्रियाकडनं काहीतरी गडबड झाली. मायटोकॉन्ड्रियल डीएनए मे ऑल्सो बिकम डिफेक्टिव्ह ड्यू टू म्युटेशन. त्याच्यामध्ये डीएनए मध्ये मायटोकॉन्ड्रियामुळे काहीच गडबड झाली, म्युटेशन झालं, बदल झाला, तर त्याचा परिणाम होणाऱ्या बाळावरती होतो आणि फक्त आईकडनं होतो. इनहेरिटेड फ्रॉम दी मदर ओनली. डिसऑर्डर्स ड्यू टू म्युटेशन इन मल्टिपल जीन्स. पॉलिजेनिक डिसऑर्डर्स. एकाहून जास्त, हा खालचा फोटो ना मला आवडला नाही असं ठेवते मी. एकाहून जास्त जीन्समध्ये जर काही म्युटेशन झाले तर त्याला पॉलिजेनिक डिसऑर्डर म्हणतात. Sometimes disorders arise due to mutation in more than one gene. In most such disorders, their severity increases due to effects of environmental factors of the fetus. Common examples of such disorders are cleft lip, cleft palate, constricted stomach, spina bifida, etc. Besides, diabetes, BP, heart disorders, asthma, obesity are also polygenic disorders. Polygenic disorders do not strictly follow Mendel's principles of heredity. These disorders arise from complex interaction between environment, lifestyle, and defects in several genes. आता हा मुद्दा असा आहे, किती घाणेरडे फोटो दिलेत आपल्याला. पण का दिलेत ते बघू आपण. आणि मी हे असं बघणार नाही, आपण हे मोठं करू आणि चित्र घालवून टाकू. असं वाचू. ओके. पण सांगायचा मुद्दा असा होता, वरच्या पॅराग्राफ मधलं डिस्कशन जे राहिले ते मला लेट मी टेल यू, की तुम्हाला माहितीये काही लोकांचे ओठ असे फाटलेले असतात, जन्मतःच फाटलेले असतात, किंवा त्यांच्या स्पायनल कॉर्ड मध्ये काहीतरी डिफेक्ट असतो, ते उठून बसू शकत नाही, चालू शकत नाही. जन्मतः मुलांना डायबिटीज होणं किंवा जन्मतःच मुलांचं वजन खूप जास्त असणं, ओबेस बेबीज,
ॲस्थमा, छोट्या मुलांमध्ये असलेला ॲस्थमा, बालदमा म्हणतात त्याला. ह्या सगळ्या ज्या काही डिसऑर्डर्स आहेत त्या मल्टिपल म्युटेशनमुळे होणार आहेत. एकाहून जास्त तुमच्या जीन्समध्ये जर काही बदल झाले, डिफॉर्मिटीज झाल्या, म्युटेशन झाले, तर असे अनेक वेगवेगळे रोग हे होतात. आता याच्यामध्ये हा मेंडलचे प्रिन्सिपल कोणी फॉलो करत नाही. त्याने सांगितलं कॅपिटल टी मधला 1 येईल, स्मॉल टी मधला 1 येईल, असं वगैरे काही याच्यामध्ये होत नाही. हे स्वतःच्या मनाने बदलतात. स्वतःच्या मनाने लोकांच्या शरीरामध्ये रोग निर्माण करतात. कारण की हे म्युटेशनमुळे झालेत. म्युटेशन या शब्दाचा अर्थच आहे बदल. ठीक आहे? पुढची महत्वाची गोष्ट, इंटर रिलेशनशिप बिटवीन टोबॅको ऍडिक्शन अँड कॅन्सर. बरं, कॅन्सर हा जो एक डिसीज आहे, हा एक अतिशय विचित्र डिसीज आहे. तुम्हाला माहिती आहे का कॅन्सर बद्दल काही गोष्टी? आधी जरा तुम्ही मला सांगा, मग मी सांगते. वेळ संपली आहे, शेवटचाच मुद्दा आहे. हा झाला की आपण थांबूया. तुम्हाला कॅन्सर बद्दल काही माहिती आहे का? तुमच्या ओळखीत माहितीत कोणाला तो कॅन्सर झालाय का? त्याची ट्रीटमेंट तुम्ही पाहिली आहे का? टीचर मला याबद्दल एवढं माहिती तर नाहीये, पण माझी एक फ्रेंड होती ना, म्हणजे ती माझी बेस्ट फ्रेंड तर तिच्या पप्पांना ना तोंडाचा आणि पोटाचा दोघांचा कॅन्सर होता. ओ, मग पुढे? नंतर म्हणजे जेव्हा आम्ही ना म्हणजे तिच्या पप्पांना ना जेव्हा जन्माला आली ना तेव्हापासूनच कॅन्सर होता म्हणे. पण जेव्हा ती 7वीला होती ना तेव्हाच तिचे पप्पा देवाघरी गेले. हो टीचर. हाऊ सॅड. किती वाईट गोष्ट असते ही. हा तुम्हाला माहितीये का, कॅन्सर हा एक असा आजार आहे जो स्वतःच्या शरीरामध्ये स्वतःच होतो. तुम्हाला माहितीये आपल्या शरीरामध्ये आपले जे सेल्स आहेत ते रिप्रोड्यूस करतात आणि स्वतःला रिपेअर करतात, स्वतःला बनवतात. पण तुमच्या शरीरामधले चांगले सेल्स जर स्वतःचे स्वतः बिनाकामाचे वाढायला लागले तर ते एक प्रकारची गाठ बनवतात. आणि ही गाठ दुसरी तिसरी काही नाही, कॅन्सरची गाठ म्हणून ओळखली जाते. अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या गाठी असतात. कॅन्सरच्या गाठी या अनकंट्रोल्ड असतात, अनकंट्रोल्ड ग्रोथ ऑफ सेल. आणि हे कुठे होऊ शकतं, म्हणजे पोटामध्ये होईल, घशामध्ये होईल, तुमच्या रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स मध्ये होईल, कुठेही मेंदूमध्ये पण होतं. मग असं झाल्यावरती काय करायचं? बघा, बाहेर येणाऱ्या जे कोणत्या आपल्या शरीरावरती अटॅक करणारे पॅथोजन्स असतात त्यांना आपलं शरीर मारून टाकतं, कारण ते बाहेर आले वेगळे आहेत ते. अरे पण तुमच्या शरीरातले जर चांगले सेल्स इथे असेल त्यांना तुम्ही का माराल? नॉर्मल सेल सारखे असतात, ते नॉर्मलच असतात, फक्त बिना कामाचे वाढलेले असतात जास्तीचे. त्यांना आपलं शरीर मारणार नाही, कधीच मारणार नाही, कारण ते आपल्या सेल्स आहे. आणि मग मारणारच नाही तर ते वाढतच जातात आणि कुठलीही अनावश्यक गोष्ट शरीराला सहन होत नाही. जेव्हा त्या गाठी म्हणजे सेल्स एकमेकांवर वाढून वाढून त्याची गाठ तयार झाली आहे, याचा अर्थ की ते दुखतं, फुगतं, सिस्टीम त्याच्याजवळची गडबड होऊन जाते आणि मग समजतं की काहीतरी चुकतंय शरीरामध्ये. मग चेक केल्यावरती कळतं की काहीतरी कॅन्सरसची गाठ आहे, ही त्याला ट्युमर म्हणतात. मग 2 प्रकारचे असतात हे ट्युमर. एका ठिकाणी झालेली गाठ तुम्ही काढून टाकली की ती परत कुठेच पसरणार नाही. अशा पद्धतीचा ट्युमर शरीरामध्ये परत पसरत नाही. पण काही दुसऱ्या प्रकारचे ट्युमर असतात, ते फुटतात, दुसरीकडे जातात आणि तिकडे जाऊन ते सेल्स मल्टिप्लाय होत राहतात. अशा पद्धतीने जसं की ब्लड कॅन्सर आहे, ब्लड शरीरामध्ये सगळीकडे जातो. जिकडे जिकडे ब्लड जाईल तिकडे तिकडे हे कॅन्सर त्या अवयवांमध्ये होऊ शकतात, म्हणजे ट्युमर तिथे होऊ शकतात. आणि मग त्याला कंट्रोल करणं, त्याला रिपेअर करणं हा खूप मोठा टास्क बनतो. म्हणजेच हा असा एक रोग आहे जो आपल्या शरीराने स्वतःसाठी निर्माण केलेला असतो. दुसरं महत्वाचं ह्याचं कारण आहे, असं असं म्हणतात की हा कॅन्सर कशामुळे होतो, तर अनेक गोष्टी त्याला ट्रिगर करतात. इथे आपल्याला जे दिले ना, टोबॅको ऍडिक्शन आणि लिकर म्हणजे दारू प्यायल्यामुळे, सिगरेटमुळे किंवा बिडी तंबाखू खाल्ल्यामुळे कॅन्सर होतो. पण कॅन्सर जेनेटिकली पण होतो. एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे कॅन्सरचे जीन्स जाऊ शकतात, त्याला ओन्कोजीन्स म्हणतात. तर म्हणून हा जो रोग आहे हा एकतर जेनेटिक मध्ये पण येतो आणि हा बाहेरच्या गोष्टींनी ट्रिगर झाल्यामुळे पण होतो. म्हणून ह्याला लक्ष द्यायला पाहिजे, आपल्या शरीराकडे आपण बघायला पाहिजे. आणि स्पेशली मुलीनं तुम्हाला सगळ्यांना सांगते, आपल्या घरातल्या सगळ्या आई, ताई, मावशी, काकू, आजी ह्यांना अजिबात सवय नसते स्वतःला काही दुखलं, काही झालं तर चेक करण्याची. एक गोळी घेतात, ते पण खूपच इमर्जन्सी असेल तर, आणि परत कामाला लागतात आणि खूप साऱ्या गोष्टी अंगावर काढतात आणि मग नंतर समजतं की अरे आधीच कळायला पाहिजे होतं.
तोपर्यंत बराच वेळ निघून गेलेला असतो. शरीर आपल्याला सिग्नल देत असतं. म्हणून हे तुम्हाला आता बायोलॉजी माहिती आहे, म्हणून तुम्ही त्यांना सांगा, की स्वतःच्या शरीराला चेक करा. चेक करा तुमचं हात, पाय, तुमचे ब्रेस्ट, तुम्हाला काही लागतंय का, दुखतंय का, जाणवतंय का? खूपदा बघून न बघितल्यासारखं केल्यामुळे पण असे रोग वाढतात. आणि आता आपण बोलतोय सेल्स ऑफ कॅन्सर म्हणून. सो असं नाहीये की याची ट्रीटमेंट नाहीये, आहे ना. पण ते खूप साऱ्या केमिकल्स, किमोथेरपी, त्याच्यानंतर रेडिओथेरपी, ह्या भरपूर गोष्टी असतात ज्या त्रासदायक असतात शरीरासाठी, हो की नाही? तिथपर्यंत जाण्याच्या आधी रोग होण्याचं स्टेज येण्याच्या आधी रोग होऊच नये म्हणून प्रयत्न केले तर किती चांगली गोष्ट आहे. सो हे सगळं आपल्याला आपल्या धड्यामध्ये दिलेलं आहे, की तुम्हाला अशा कोणत्याही बघा ना, कॅन्सर ऑफ एनी ऑफ दीज ऑर्गन्स कॅन हॅपन. हे स्मोकिंगमुळे होतं. म्हणजे मुलांनो, तो धुरंधर पिक्चर बघा, कबीर सिंग बघा, ॲनिमल बघा, कुठलाही बघा, पण पिक्चरमध्ये दाखवतात तसे हिरो खरं वागायला लागलो ना आपण, तर आपण लवकर मरू. कारण की नुसतं दारू पिऊन, सिगारेटी ओढून काही कोणी हिरो होत नाही. हिरो ते असतात जे चांगले स्ट्रॉंग असतात आणि ज्यांना माहिती आहे की स्वतःच्या शरीराची काळजी कशी घ्यायची. सिगरेटी फुंकून कोण हिरो होतो का रे, मला सांगा बरं तुम्ही. त्यांचं दाखवणं वेगळं असतं, त्यातनं मेसेज वेगळा द्यायचा असतो. आपण तेच बघायचं जे खरं आहे. सो अशा सगळ्या गोष्टींमुळे आपल्या शरीराला नुकसान होतं आणि ह्या सगळ्याचा परिणाम हार्मफुल केमिकल्सचा आपल्या शरीरावरती होतो. आणि मग टिश्यूज ठरवतात की चल रे, आता आपणही मज्जा करूया, कारण हा मज्जा करतोय. सो असं नाही करायचं. टेक केअर ऑफ युअर बॉडी, दॅट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. देवाने ते आपल्याला एकदाच दिलेलं आहे शरीर, त्याचा आपण चांगला विचार करायचा, चांगलं मेंटेन करायचं त्याला. चला, आपला धडा आज संपला इकडे. पुढच्या वेळेला नवा धडा सुरू करू आणि माझं प्रवचन पण संपलेलं आहे. पुढच्या वेळेला भेटूया. थँक्यू सो मच. थँक्यू प्रेमा मॅम, थँक्यू संगीता मॅम. बाय मुलांनो. बाय टीचर, गुड नाईट. गुड नाईट. बाय मॅम. गुड नाईट. गुड नाईट.